मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजापूरमध्ये संकल्प अभियानाअंतर्गत मुख्यमंत्र्यांचा दौरा, रत्नागिरीमध्ये रिफायनरी विरोधक मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। मुख्यमंत्री शिंदेंना अयोध्येमधील राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अजय जोशी आणि संजय ढवळीकर यांच्याकडून निमंत्रण। मुंबई इथे होणाऱ्या आंदोलनासाठी काही लोक पैसे जमा करत असल्याचं कळालं, मात्र कुणीही समाज बांधवांकडून पैसे घेऊ नयेत। जर पैसे घेतले असतील तर ते परत करा, मनोज जरांगे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन। आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार, वेगळं ताट घेतलं तर समाजाची फसवणूक होईल, मनोज जरांगेंचं प्रकाश आंबेडकरांना उत्तर। विधानसभा अध्यक्षांवर न्यायदानाची जबाबदारी, मात्र सो कॉल्ड न्यायमूर्तींनी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन बंद दाराआड चर्चा केली। न्यायमूर्ती चुकताना दिसतायत, न्यायमूर्ती आरोपींकडे जाऊन चहा प्यायला लागले। त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची? संजय राऊत यांची राहुल नार्वेकर एकनाथ शिंदे भेटीवर टीका। सुप्रिया सुळेंनी शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या खर्चाच्या श्वेतपत्रिकेची केलेली मागणी योग्य। शासन आपल्या दारीच्या निमित्ताने होणारा वारेमाप खर्च हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा घोटाळा, संजय राऊतांचा सुप्रिया सुळेंच्या मागणीला पाठिंबा। राज्याच्या राजकारणामध्ये 2019ला कट्यार पाठीत घुसलीचा प्रयोग, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा, तर 2024 नंतर फडणवीसांना एकांकिकाच करायच्या आहेत, राऊतांचा पलटवार। शिवसेना आणि वंचितची अधिकृतपणे युती झालेली आहे, अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांनीच लढावी, संजय राऊतांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी शिर्डीत घेतलं साई समाधीचं दर्शन, महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलं संजय राऊत यांचं स्वागत। खासदार संजय राऊत आणि अनिल देसाईंकडून श्रीरामकुंडाची पाहणी, महाआरतीची जय्यत तयारी सुरू। 22 जानेवारीला उद्धव ठाकरे नाशिकमधील काळाराम मंदिरामध्ये श्रीरामाचं दर्शन घेऊन गोदावरी मातेची महाआरती करणार। उद्धव ठाकरे गटातील काही नेत्यांचा मनसेत प्रवेश, मनसे नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत झाले प्रवेश। 7 उद्धव ठाकरे गटाचे 7 उपशाखा प्रमुख कार्यालय प्रमुखांनी केला मनसेत प्रवेश। पुण्यामध्ये शनिवारी राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेचा मेळावा, राज्यातील मनसेचे नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा मेळावा। राज ठाकरे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना करणार मार्गदर्शन। गणेश कला क्रीडा सभागृहात होणार मेळाव्याचं आयोजन। लोकसभा निवडणुकीसाठी यवतमाळ जिल्ह्यामध्ये महायुतीकडून मेळाव्याचं नियोजन, जिल्ह्यातील 7ही मतदारसंघात मेळावे घेण्यात येणार असल्याची माहिती। खासदार भावना गवळींकडून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी दावेदारी, मात्र पक्षाकडून कोणतीही विचारणा झाली नाही, भावना गवळींकडून स्पष्ट। तर संजय राठोडांबद्दल विशिष्ट लोक चर्चा करतायत, भावना गवळींची प्रतिक्रिया। विनायक राऊत हे बिनकामाचे राऊत आहेत, जनता त्यांना धडा शिकवेल, तर दुसऱ्या राऊतांना इतका ऊत आलाय की यापुढे ते उतरणार देखील नाहीत आणि मातणार देखील नाहीत। शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांची विनायक राऊत आणि संजय राऊतांवर टीका। पुणे लोकसभा पोटनिवडणूक घेण्याच्या आदेशाला स्थगिती, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती। पुणे शहर काँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू, मागवले इच्छुकांकडून अर्ज। शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी काढलं पत्रक, मंगळवारपर्यंत अर्ज करता येणार। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं याबाबत दिले होते आदेश। महायुती सरकारचा विरोधी पक्षातील आमदारांना फक्त 10% निधी देण्याचा फॉर्म्युला, काँग्रेस नेते सतेज पाटलांचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।